तरी मित्रांनो अशी जागा आहे ना की जास्त कोणाला माहिती नाही आणि याच्यावरती रिसर्च केला तर आतमध्ये भरपूर काय काय खैसरून जाऊन तर बाहेर पडत बीड तर सांगू शकत नाही। आतमध्ये प्राणी वाघ बी पण पहिले कसा जंगलात तर वाघ वस्ती असायचे त्यामुळे या स्पॉटला आमच्या वाघबीड असं नाव पडलं। शाळींदार पण असू शकतं, शाळींदारची शेला भेटते, शाळींदारची शेला एकच भेटला। हे बघ छोटी छोटी आतमध्ये छोट्या रूम आहेत, दाखवशील? चल लाव्या ये मग। पाके बघा कसे मरतात। हे बघ आतमध्ये ना मित्रांनो अशी छोटी छोटी बीड आहात। हे बघा प्रत्येक बाजू जा पुढे, इथे या भागात कोण नाही, प्रत्येक खोली आतमध्ये बघा। हे बघा पाके बाहेर येतात त्यामुळे भरपूर आतमध्ये बीड आहे। तर नमस्कार मंडळी, मी गणेश गाडी परत तुमचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज बऱ्याच दिवसांनी माझ्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत, व्हिडिओ पण एकदम खतरनाकच असतात। आणि आता आम्ही दुपारचे 2 वाजलेत आणि मी अमृता आणि बबलू चाललो जंगलात। एक आमच्याकडे अशी मोठी गुहा, म्हणजे आजूबाजू कोणत्या काहीतरी आवाज असं माहिती नसतली, तर आम्ही आता तीच बघू चाललो। तर त्याचं नाव आहे वाघबीड, आम्ही वाघबीडावर चाललो। तर काय आला काय म्हणतं, हां ते तरच। आणि ती गुहा एवढी मोठी आहे ना की त्याच्यात आतमध्ये 100पेक्षा जास्त खोली आहेत आणि असे गुहा तर ते पावसाळ्यात पूर्ण भरून जातात आणि पूर्ण आतमध्ये काळोख असतं। तर जाऊया आता आपण, चला बघूया। नाही बघा असे बॅटरी घेऊन जाऊची लागतात दिवसासून पण, कारण ते रात्री पण काय दिसत नाही, जसं रात्री काळोख असता तसं दिवसाचं पण पूर्ण काळोख असता। तर चला तर मग पुढे जाऊया आणि बघूया। आपली बॅटरी दाखव मोठी, दिवसाचं बॅटरी घेऊन चालला आता, समजत काही चालला होते ना शिकाऱ्यासारखं जिलवलो कार्गो। आणि बघा कुळी घे, हां आता आपल्या ह्यांना खाली उतरायचं ना। बघा वाट बघा कसली घसरणीच्या, आम्ही चाललो आता अद्भुत जागेवरती, तुमचं दाखवते लवकरच। आणि आजूबाजू पूर्ण सगळं जंगल आहे बघा, बघू शकतास। आता मी शिवण्याच्या वाळात पोचलो, तर थोड्याच वेळात आपण पोचाय। बघा वाळ पण सुकं खडखडीत, पावसात एका एवढं पाणी असताना एक खेकडे बिकडे पण भरपूर भेटतात। वाळी आणि वाळ एकच तो बघा, पूर्ण वाळाचा कथा काय नसतं, पतेरो आणि पतेरो फक्त। चल लेट होता, कामाको जाऊचा, धाव हां धाव। खचव ते ओढणे घेऊन येलं, काळा पाके होते पाके। हा सगळं असतं बघा मित्रांनो। वाट बघा कशी आडवण नसून ना, हा अमृताच्या मैत्रिणींनो बघा बस। नाव मेन्शन करू, दुपारी दम लागलो म्हणत ना। चला केसांची हालत बघा काय आली ती, टाइमच नाही गेलो, महिनोभर इल्यापासून कामा काय। बबलू हसता कसं बोलू दाखव, बबले थांब रे का पळतं। बघा बबलू आमका वाट दाखवता, हा मांगर म्हणजे काय होता पण सांग, यांका समजत नाही ते कथा माहिती आहे। हा बरोबर। तर मित्रांनो आता आम्ही पोचतो लाव आणि 10 मिनटं अजून असून आपल्याला चलक लागतील। बघा आजूबाजूचं जंगल बघा, चला थांब जंगल दाखवय ना बघा, जंगल हे बघा एक बीड, एक बीड आणि पुढे मोठा वाघबीड। तरी मित्रांनो अशी जागा ना की जास्त कोणाला माहिती नाही आणि याच्यावरती रिसर्च केला तर
आतमध्ये भरपूर काय काय खैसरून जाऊन तर बाहेर पडत बीड तर सांगू शकत नाही, कारण आमच्या गावात जास्त कोणाला माहिती नाही. त्यामुळे मी आता या व्हिडिओतनं जास्तीत जास्त लोकांना जरा दाखवतो प्रयत्न करते. आतमध्ये 100पेक्षा जास्त खोली तसं म्हणतात. आणि माझ्या आजोबांच्या वयाचे ते सगळे तेव्हा त्या आतमध्ये रस्सी विशी लावून उतरले होते. तर आता आपल्या पण माहिती आहे, मी पण भरपूर दिवसानंतर येत आहे, त्यामुळे बघूया. आणि आतमध्ये अशी गोष्ट आहे की जास्त आतमध्ये पण पूर्ण गेल्यावरती ना टॉर्च चालत ना काय, आगीचे गोळे जास्त जोपर्यंत ऑक्सिजन भेटतात तोपर्यंत चालतात, त्याच्यानंतर ते पण बंद होतात. त्यामुळे आतमध्ये उजेड जाण्याचा काय सवालच येत नाही. आणि त्यामुळे जास्त आतमध्ये जाऊ भेटतच नाही. जर उजेड नाही तर आपण बघणार तरी कसे ना, त्यामुळे आता बघा मग दाखवते. तर मी पोचलो आहे. हां, वाघबिळाची एंट्री गेट. बघा असं आजूबाजू बघून कोणाक समजणार पण नाही की खैसर काय. हा बघा समोर हे काय समोर बापरे. मूर्ता पाटील जरा जा मी पुढे. बघा कसं आतमध्ये आता बघा, त्यामुळे समजण्यात येत नाही. वासच बघा येतं बेकार. बबले भूतू जाऊचा म्हणजे लय टेन्शनच आहे मोठा. थोडा वेळ घ्यायचं. हे बघा तुमच्या मागे वाघबीळ हे आतमध्ये भरपूर खोला. आणि तुम्ही बघू शकतास, हे बघा एवढ्या मोठ्या दगडाखाली ती गुहा आहे ना जाऊचा. हा? रिंकू सांगत होता वारली चित्रकला आतमध्ये. आवाज आहे आवाज आहे. समोर मार. हे बघ मूर्त बघ समोर पाके किती आहेत बघ. आतमध्ये नको जाऊया अमृता मग. चल हे बघा आतमध्ये चल. थांब बाबा, बेडके कळत सांग. बेडकेड की नाही ती आहेत रे. बबलू आता नाही सांगू नको. मी पुढे गेलेलो एकदम वर. पाके बाहेर बघ कसले येतील आता. नाही ना. थांबा ना. ये शी वाज बघ काय बे करत. मोठे फ्लॅश बंटी कायच नाही आणलं काय तोंडात बांधून. हे बघा मित्रांनो, आबाईचो पण आवाज येतो आतमध ना. आणि खाली पाके पण बघ इथे. बघ बापरे. अक्षरशः किती खोल आहे बघ, एकदम हॉल. अक्षरशः आमची फाटता मित्रांनो होय. फाटता अक्षर बघा. हा पोट लावा पण येत नाही. आहे ना, पुढे कसे गेलेलास तुम्ही? या वाटेन वर एकदम पुढे आतमध्ये गेलेलास तुम्ही? हा लास्ट पॉइंट आहे तिथे. हे अरे माका सुधरत नाही काय. हे बघा अमृता बिहार आधीच काय सुधरत नाही म्हणता. अरे काय कळत नाही. अमृताची तंतारली. या साईडला एक वाट आहे पण ही बंद पडली. ही ना कच्ची वाट दाखवते. ही बॅटरी जरी चांगली फुटली हे बघा खाली खाली खय काय 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 बघ. हे बघ शाळेंद्राने असे ही वाटाकडे होती बघा. ही वाट आता बंद पडली कारण ही बेडूक दिसला बॅटरी. काय हे बघ हा spot वर. कलर वालं बेडूक. पूर्ण ही आत त्या साईडला एकदा आतमध्ये वळते ती. काय बरं आतमध्ये जाऊया. अर्धा बघतोस तर इकडनं बघू शकतो आपण. एवढं. चल बघूया वरती. जाऊ आम्ही थांब. पहिला हा बघून येऊया का साईडचा. अमृताची फाटली. साईडचा बघून येऊ. चल ये. वास येतो. वास तर येता फॉलो कर. पण काय करणार. एक मिनिट ये अमृता नाही ये. नाही ती आता त्याने उडी मारल्या. ये माझा टी शर्ट पकड ये. नको नको मी अगो नाही बेडक्या एकटा नको थांबवता. टी शर्ट पकड माझा. हे बघ हे बघा अमृता कसा घेऊन जाते बघा. घाम का फुटलो बघा. हा जुळा असं दिसेल बंटी जायला तर बेडकीन उडी मारल्या. अरे काय खात नाही तुला. अरे चिपकली तर. नाही गो बाई बघ पकडे ते चिपकणारे नाही. वरती चढ ये हात धर अकडे. अगो येत आहे का थांब त्याला गुळी घ्या एकटा. इतर थांब. बापरे हे बघ. हा बघा मित्रांनो एक गुहा छोटीशी आहे. चल पुढे. पाके बाहेर येतात बघ इथे. अमृता इतर थांब. बघा काय सुधारत नाही. बाहेर केवढंसं रस्तो आहे बघा. आम्ही काही लाव
आयुष्यात पहिल्यांदा येईल या वाघबिळात भूतो. 2-3 वेळा त्या साईडला जाऊन येतो पुढे स्पॉट दाखवतो छोटे हा आतमध्ये छोट्या रूम आहेत दाखवशील. चल जाऊया. ये मग. पाके बघा कसे मरतात. हे बघ हे बघा आतमध्ये ना मित्रांनो अशी छोटी छोटी बीळ आहात. हे बघा प्रत्येक बाजू जा पुढे. इथे या भागात कोण नाही. प्रत्येक खोली आतमध्ये बघा. हे बघा पाके बाहेर येतात त्यामुळे भरपूर आतमध्ये बीळ आहे. जाऊया पाडी ते बॅग. हे बघा आणि आतमध्ये झुळा बिळा पण मारण्याचे आहे ना वरती. खालच्या बघून जातो. काय गेलं काय बाहेर थांबला. येतच नाही रे. हा येतोयच ना. होय झुळा बघा. त्याच्या पुढे आम्ही आतमध्ये गेलो होतो मागच्या टाइमला. हवेचा आवाज बघला काय त्या. अरे पाक्यांचे ह्याचे ते पाके बिके मित्रांनो किती आहेत बघा. हे बघ. हे बघा त्याकडनं हवेचा आवाज येता ना. अरे आतमध्ये हलतायत ना. नाही नाही हवेचा पण आवाज येतो त्याकडनं ओपन असतं ना. नाही यांच्याच पण कसा कोणी खोदले नसतात रे एवढा. पुढे लय आतमध्ये घर आहे. मला वाटतं पहिल्याच्या लोकांनी काहीतरी खानबिन काहीतरी शोधीत असेल मला वाटतंय. बाहेर गेलं एकदम. होय आतमध्ये काय बॅटरी जाऊया दिसत पण एवढं नाही. जाऊया. चल जाऊया. गरम काय होता बघ. आपण हे बघा थांब रे पाके टवचा मारतात. नाही मारणार अंगावरती नाही काय करत. हवतात बिकता अंगाशी. तुम्ही कपडा लावला डोक्याला. हे बघा मित्रांनो अरे मरणाचे पाके ते बघू हे तू. बघ, या बागाने आतमध्ये गेले 2 बाग आहेत. इकडे एक जातो इकडे एक आहे. आणि या साईडला असं ना खाली उतरलं हा, जात पूर्ण. खोल आहे खूप. चल बाहेर जाऊया. चल बाहेर जाऊया. पाके काय पुढे जाऊ देणार नाही. मरणाचे पाके. गरम झाला मरणाचा. नाही रे. हा माती होती पाहिजे ना. माती आतमध्ये जाते. गेलास ना. गरम होता मरणाचा भाऊ तू. माका तर भीतीच वाटली ते बेडक्यांका बघून. जाम बेकार आतमध्ये. ते बाहेर बा आले आपल्यामुळे. एवढा खोल आतमध्ये ना की काय समजत नाही. आणि आतमध्ये हयच हवा येत नाही तर आतमध्ये पूर्ण गेलं तर काय हालत बेकार एवढं. आणि खतरनाक एक्सपिरियन्स. एक ट्रॅकिंग पॉईंट होऊ शकता पण काय कोण बघणार कोण शोधणार एवढं आतमध्ये. पण पुरा पॅक होणे माझ्यासारखेच तर पॅकच होणे. आतमध्ये ऑक्सिजन मास्क घेऊन जाऊचा लागत तेव्हा काय होत. बघा वाघबीळ बेडके. बेडकन का घाबरतं. आहे तू बेडक्याने पालिंगा घाबरणार यायचा सांगता. कल ते पाल होती देवळाकडे हनुमंताच्या भियाक लागलो पोरींसारखं. खतरनाक लय आतमध्ये या. किती पाके आहेत बघ. दिसणार नाही कॅमेऱ्यात कॅप्चर नाही होणार पण आतमध्ये लय या. आवाज बघ असतो येतात. डेंजर आहे. डेंजर म्हणजे खूप डेंजर. आवाजच एवढं होतं आणि आतमध्ये ना त्या साईडून काहीतरी तरी हवा पास होतात ना बाहेर जर बाहेर पडला त्यामुळे आतमध्ये हवा. आणि आतमध्ये प्राणी वाघ बी पण पहिले कसा जंगलात तर वाघ वस्ती असायचे त्यामुळे या स्पॉटला आमच्या वाघबीड असं नाव पडलं. हां कळ. हां हे बघा शाळींदार पण असू शकतं. शाळींदारची शेला भेटते. हे करतं ते शाळींदारची शेला एकच भेटला. हे बघ छोटी छोटी आहेत. किती आहेत बघा. हे बघा हे शाळींदार येऊन राहतात वाटतं. ह्या बघ ह्या बघ आणि बघ कातडी बघ कोणाची. ती सापाची कातडी आहे. शाळींदार येऊन असतली राहतली असतात भरपूर असतात. 2 घेऊन गेले मोठी मोठी दिसले. आतमध्ये भरपूर प्राण्यांची वस्ती असतली. आणि काय मग काय करूया. जाऊया आता घरी. पाके कसले येतात बघ बाहेर. तुम्ही गेलास तेव्हा आतमध्ये बाहेर लय गेले. अरे आम्ही गेलो खूप सगळे बाहेर. मी रशी बॉम्ब फोडलेला आतमध्ये. आवाज कसले तर शिवा मिळले. अरे बेकार घुमतो एकदम. हे बघ किती इले बघ. अरे ते वाऱ्याचाच आवाज घुमतात. अशी बघतो किती घुम बेकार वास मारत. चलो आतमध्ये जाऊची काय मती नाही आता आमची पण. आम्ही पण आता चाललो घराक. आणि
बघितलं तुमका जर स्पॉटवर येऊच असाल तर आमच्याशी संपर्क करा, आम्ही तुमका फिरून घेऊन येतो. मला वाटत नाही कोणी एवढ्या भयानक जागेवर येत, सगळे तुमचे त्यामुळे फुल ट्रेकिंग सारखे आपल्या घेऊचं लागतं तयारी. शस्त्र घेऊन बिना शस्त्रास्त्राचं येऊ शकत नाही इकडे, कारण आतमध्ये कोण असत कधी काय सांगू शकत नाही. चला तर मग आणखी पण आता घरात जातो, काय ओढणी आता कामाक जाऊचा. गेलंच नाही का खोलीमध्ये? हां पण त्याच्यानंतर आतमध्ये परत कसं माहिती आहे त्या खोलीत होत. आता ते आपण बघलं हां तसे खोले होत मोठा दिसला नंतर आतमध्ये आतमध्ये केवढी. हां दरवाजे छोटो पण आतमध्ये ढोली मोठी आधी. किती माका वाटतं रात्रीचे प्राणी येत असतील इथे मरणाचे. एवढा जंगल मोठा आणि बघा सगळं काट्या कुट्याचा रस्तो. तर तेव्हा बबलू सस्ता गाईड आहे आमचं सस्तो गाईड. आता टिप्स देता. बबले सांग काय काय तर नको राहून दे. सांग ना. आता काहीतरी म्हणत होतं भीती जाऊ गई, अजून काहीतरी जाऊ गया. पहिली गोष्ट म्हणजे भूतू जाऊ गया. नाही तर काय होणार नाही. सहसा आतमध्ये जाऊची डेअरिंग तर कोणा होतच नाही. पाठी बघितलं की पूर्ण फक्त तेवढंच गोल उजेड वाटतं छोटंसं. असं वाटतं काहीतरी दुसऱ्या भलत्याच गुफे दिला. चला तर मग आम्ही पण घरात जातो आणि व्हिडिओ संपूर्ण बघलाच असतालाच ना, तर यावा कधीतरी ट्रेकिंगला. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय. त्या बघा खोळी घ्या पाटणं चालता.